श्लोक 140. श्रीराम जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख तेही, गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्रीराम. तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान ही गोष्ट कोणत्याही विद्यापीठात मिळणारी नाही किंवा एखाद्या वासना ऐकून प्राप्त होणारं ज्ञान नाही. ते आपल्यापासून कुठंही दूर अंतरावर नाही, तर ते चराचरात भरलेलं आहे. या आत्मज्ञानापासून जो साक्षात्कार होणार आहे, जे सुख आणि समाधान मिळणार आहे किंवा चैतन्याचं दर्शन होणार आहे, ते आपल्याच अंतरंगात भरलेलं आहे. ईश्वराचं स्वरूप सर्व प्राणीमात्रामध्ये चराचरात व्यापून राहिलेलं आहे. फक्त आपण त्याकडं पाहण्याची दृष्टी ठेवली पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. प्राणीमात्र, वनस्पती, सूक्ष्मजीव या सगळ्यामध्ये परमेश्वर वास करत असतो, पण अहंकारामुळे आपल्याला ते जाणवत नाही. समर्थ म्हणतात, जयाचे तया चुकले प्राप्त नाही. आपण मात्र कपाळावरती चष्मा ठेवून सगळीकडे शोधत बसतो. तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी, अशी आपली गत असते. एक कथा अशी आहे की एका घरामध्ये पूजा असते. पूर्वीच्या प्रथेप्रमाणे खूप लोक जेवायला बोलवलेले असतात. घरातल्या यजमानीणबाई सर्व दागिन्यांनी नटलेली असते. ती आल्या गेलेल्यांचं स्वागत, जेवणाचा आग्रह यात गुंग असते. त्यावेळी तिनं नाकामध्ये सोन्याची हिरे लावलेली नथ घातलेली असते. थोड्या वेळानं तिला ती नथ जड होते. गडबडीत कुठेतरी हरवण्यापेक्षा ती नथ स्वतःच्या मंगळसूत्राला ती अडकवून ठेवते आणि काही वेळानं तिला नथीची आठवण होते आणि ती सगळीकडे शोधू लागते. नोकर, चाकर, पै पाहुणे यांना ती विचारते. त्यावेळी त्या कार्यघराचं रूपांतर गोंधळात होतं आणि त्याचवेळी तिचे सासरे तिथे येतात. त्यांना नथीचा प्रकार समजतो. ते म्हणतात, सुनबाई घाबरू नका, नथ तर तुमच्या मंगळसूत्राला आहे. बऱ्याचदा आपली ही स्थिती काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी होते. कस्तुरी मृगाच्या बिंबीमध्ये कस्तुरी असते, पण त्याला मात्र याचा अजिबात पत्ता नसतो. सर्व सुखाचे आगर बाप रखुमाईवर, असं सर्व संत म्हणतात. समर्थ म्हणतात, सर्व प्रकारचं सुख देणारा परमात्मा, परमेश्वर स्वतःच्या जवळ, स्वतःच्या अंतःकरणात भरलेला आहे. पण दुर्दैवानं मी देहाच्या पलीकडे जाऊन सुखाचा शोधच घेत नाही. या विश्वामधील सर्व सृष्टी प्रकृतीपासून बनते. सत्व, रज आणि तम या 3 गुणांपासून प्रकृती बनते आणि यातील रज आणि तम या गुणांचं प्राबल्य जितकं जास्त, तितक्या यातना देहाला भोगाव्या लागतात. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला त्रिगुणातीत व्हायला सांगितलं होतं. माऊली देखील याच कारणानं हरिपाठामध्ये त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ असं म्हणतात. मन हे देहाला इतकं चिकटलेलं असतं की ते त्रिगुणातून बाहेर पडायला तयार होत नाही. मग हे गुण माणसाला दुःखात ढकलतात. खरं सुख, समाधान, हित कशात आहे ते माणसाला कळत नाही आणि ज्यात आपलं अहित आहे ते टाकलं पाहिजे हेही त्याला समजत नाही. आपल्याला या गोष्टींची इतकी सवय झालेली असते की माणसाची त्यातून सुटकाच होत नाही. ईश्वर कृपा होण्यासाठी भगवंताचा प्रसाद मिळावा लागतो. ईश्वराची प्राप्ती व्हावी, त्याचा वरदहस्त लाभावा असं जर वाटत असेल तर परमेश्वराची प्रार्थना करावी लागते, त्याची करुणा भाकावी लागते. त्यासाठी त्याला सांगावं लागतं की मी म्हणजे देह आहे, हा माझा भ्रम आहे, पण त्या भ्रमाला मनातून दूर करणं, काढून टाकणं हे आमच्या ताकदीच्या बाहेरचं आहे. तुम्ही आमच्यावर कृपा करा, प्रसन्न व्हा आणि दयाळूपणानं हा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करा. ही प्रार्थना ईश्वरानं ऐकावी अशी आपली भक्ती, त्या प्रतीचा उत्कट भाव अंतःकरणामध्ये पाहिजे.
त्यासाठीची भावना पूर्वीपासून परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे. जेव्हापासून मनुष्य जन्म झाला तेव्हापासून त्याची शरीर रचना बदललेली नाही. आपल्या हिताचं आपल्या अंतरंगात ठेवलेलं आहे आणि ते साधण्यासाठी कोणता मार्ग अवलंबावा हे अनेक संतांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण हे जे जुनं आहे ते आपल्याला समजत नाही. पर्यायानं आपण त्याकडे लक्ष देत नाही आणि केवळ देहावर प्रेम करणारा मनुष्य स्वतःची प्रगती साधू शकत नाही. म्हणून समर्थ पुन्हा म्हणतात, जुने ठेवणे मीपणे आकळेना. हे समजण्यासाठी सद्गुरूंच्या सहवासाचा शोध घ्यायला हवा. जय जय रघुवीर समर्थ. जयाचे तया चूकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही. गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्रीराम.